नागपुर के संविधान चौक पर वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस की ओर से एक विशाल मोर्चे का आयोजन किया गया। यह मोर्चा संविधान चौक से आरएसएस मुख्यालय की ओर निकाला गया। इस दौरान कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ और वंचित बहुजन आघाड़ी के प्रमुख एडवोकेट प्रकाश आंबेडकर प्रमुख रूप से उपस्थित रहे। मोर्चे को देखते हुए नागपुर पुलिस ने कड़ा बंदोबस्त रखा था। हालांकि पुलिस प्रशासन ने आरएसएस मुख्यालय तक जाने की अनुमति नहीं दी। आंदोलन के दौरान प्रदर्शनकारियों ने विभिन्न मुद्दों को लेकर अपनी जोरदार प्रतिक्रियाएं व्यक्त की और सरकार के खिलाफ नारेबाजी भी की। आज नागपूरच्या संविधान चौकात आपण पाहू शकता की कशा प्रकारे जे आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। सरकार विरोधात आरएसएस विरोधात विविध मुद्द्यांना घेऊन हे आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता या संपूर्ण आंदोलनामध्ये सामील झाले आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता संविधान चौकामध्ये हे आंदोलनाची सभा भरली आहे। सभेनंतर आरएसएस मुख्यालयावर हा मोर्चा जाणार आहे असं म्हणण्यात येत आहे। मात्र प्रशासनाने जी आहे परमिशन नाकारली आहे आरएसएस मुख्यालयावर जाण्याची आणि त्यामुळेच नेमका काय यानंतरचा भूमिका या आंदोलनाची राहणार आहे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा पर्सन विलास मी प्रकाश शुंकल, महाराष्ट्र टीव्ही 24 नागपूर।